आउट आपल्या 80 दिवसात हो तरी काय अडचण 24 होणार आहेत. काही प्रॉब्लेम धार्मिक काही स्थळ काही श्रद्धेचं असतं काही नाही. आणि आपल्या मिसिंग लिंक मध्ये पण आहे. साधारण 30 झालेला आहे. इट इज नॉट मच. पण आपण हे पण कमिशनर करू आणि हे पण आता चर्चा झालेली करू. यामध्ये त्यांना तुम्ही सांगा की आम्ही ताबडतोब म्हणजे काल आम्ही बोलत होतो की ताबडतोब त्यांना 2-4 महिन्याची असली आपण टॉप प्रायोरिटी करू. ईडीपीचा निकाल लागला ईडीपीचा निकाल लागला एक प्रमाणे तर फार बरं. आपलं पॅकेट सोमवारी सरांसोबत आहे. सोमवारी किती वाजता? 4 सोमवारी 4 वाजता असेल ऑलरेडी मीटिंग. सोमवारी कुठल्याही परिस्थिती अतिशय महत्वाचं काम आहे. मला असे काल परवा जरा आजारी होते पण तर आपण करूया. आता अजून काही एवढंच इथला पण आपल्याला सोडवायचा कमिशनर तिथलाही सोडवायचा. मोहिते तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं. तिथं कुठं अडचण होईल. अरे झाले ना बाबा चर्चा. आता कुठलं झालं चर्चा सगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो. आम्हाला तुम्हाला मोबत त्याच्याबद्दल जे काही आम्हाला तुम्हाला देऊ पाहतोय ते ताबडतोब कसं होईल त्या प्रकारे आम्ही करू. तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. सर एक सडक आहे सर लोकांची संख्या 60 ते 65. किती लोक आहे सोसायटी? कमी कमी ह्या रोडचं म्हणतं काय सर्व्हिस रोडचं नाही वरची डीपी रोड. त्याच्यामध्ये मोजून आत्ताच सांगतो सगळ्यांच्या देखत मोजणी करून जेवढं काही निघेल तेवढ्याच संदर्भामध्ये तुम्हाला नवीन प्रकार आलाय मोजून त्या पद्धतीने. सर दोन्ही इशू आहे सर. एक तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे दुसरं बाकी जे आमचे सेक्रेटरी आहेत 60-65 लोक आहेत. कुठे इथं आम्हाला सर 30 कोटी खर्च लागेल. तर त्यांनी नकार दिली टीडीआर घ्यायला. म्हणजे काही अडचण होतं सर. छोटे टीडीआर लोक घेत आहेत. तर त्या हिशोबाने सर आम्ही करू सर. आणि आपल्याकडून पैसा नंतर घेतो सर. बरं आता आम्ही करून घेतो. जून पर्यंत जर करायचं असेल तर वाहतुकीची कोंडी तोच विषय चालला. विकास पाटील हे वेगळा विषय नाही झाला. कागद बघितला तर कळलं पाहिजे की हा विषय झालेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता मोबदला पण देण्याच्या बद्दल सकारात्मक भूमिका घेतली. विषय संपला. वारजे परिसरात व्ह्यू सोसायटी ते वांजळे पूल या दरम्यान सर्व्हिस रोड फुटपाथ म्हणजे हे आत्ताच झाली ना चर्चा झाली ना. अजून कुणाचं काय असेल तिथलं स्थानिकांच्या दादा स्थानिक आम्ही इथं सर्व्हिस रोडच्या मोबदल्या संदर्भात विषय होता. झालं ना थोडक्यात की मोबदल्याची आता रेट आहे 22 रुपये जवळपास साधारणतः. आणि मोबदला आपण दुप्पट देतो म्हणजे 44 रुपये गुंठा देतो. मार्केट व्हॅल्यू कम्पेअर करता ते जवळपास 1 कोटी रुपये गुंठा आहे साधारणतः. आणि टीडीआरच्या बाबतीत विचार केला आपण टीडीआर स्वरूपात द्यायचं झालं तर टीडीआर काही शाश्वत म्हणजे हमी भाव शाश्वत राहत नाही. गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी टीडीआर 17% फिरवून त्यामुळे ते एकतर रस्ते आपल्याला लवकर ताब्यात घ्यायचे असतील तर थोडासा रस्त्यातल्या बाधित जागेचा जरा हमी भाव वाढवला. आपण सांगू का तुम्ही सरकार लोकांना जनतेला खात्री पटायचा प्रयत्न करताय. इथं तुम्हाला तिथं कुठलंच आम्ही बांधकाम करून देणार नाही. बांधकाम करताच येत नाही. तुम्हाला केलं तर आम्ही पाडून टाकणार. कारण इथं डीपी मध्ये जातो ना. डीपी मध्ये तेवढ्या रुंदीचा रस्ता दाखवलेला आहे. सर्व्हिस रोड ज्या पद्धतीची ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक सोडायची म्हटलं तर आम्ही जरी त्या पदावर असलो हे कमिशनर असले तरी स्थानिकांनी आता आम्ही पण त्रासून गेलेलो आहे. आम्ही वेळ पडली तर मी तर पूर्णपणे बंदोबस्त घेणार आणि सरळ त्याच्यामध्ये उतरणार. आज आम्हाला कुणाला दुखवायचं नाही. आम्ही त्याच्यामध्ये आता असं ठरलंय पहिल्यांदा आम्ही मार्ग काढत होतो त्याला टीडीआर द्यायचा. तो टीडीआर ताबडतोब त्याला कसा मिळेल बाबा 3 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या आत अशा पद्धतीने एकदा कमिशनरांच्या लेवलला चर्चा झाली तर त्याला काही मुंबईला पाठवायचं कारण ते आपल्या हातामध्ये. पण तरी पण दिलीप पराटे असं सांगतात की दादा ते अर्धा किंवा तुम्ही आता 1-1.5 गुंठ्याच्या बद्दल बोलला ते पैसेच पाहिजे. तर आता आम्ही पैसे देण्याच्या
मनस्थितीत आलेलं. उद्या आम्ही कोर्टालाही सांगू की आम्ही त्यांना TDR पाहिजे तर 2-3 महिन्यात TDR हँडओव्हर करायची आमची तयारी आहे. त्यांचं तेही त्यांनी ते ऐकलं पाहिजे. नाही तर आम्ही पैसे त्यांनी घेतले पाहिजे तर इथल्या नागरिकांचा प्रश्न सुटणार. नाहीतर असंच करत बसला तर कितीतरी काळ जाईल आणि काहीच जर तुम्ही पण समाधानी नाही आणि आमचे नागरिक पण समाधानी नाही. गेल्या 10 वर्षामध्ये रेडीमेड रेट केवळ 15 ते 20% वाढलाय, पण मार्केट व्हॅल्यू प्रमाणे जागेचे भाव मात्र चौपट वाढले. थोडंसं रिटर्न कमी देतो आम्ही, मला काम करू द्या. सर आपले चौधरी साहेब स्वतः तयार आहेत ते TDR घ्यायला. माझी मिटिंग झाली, स्वतःची जागा होती. तुम्ही कुणी नगरसेवक नाहीये 4 वर्षापासून, तुम्ही सगळे होता तयार आहेत, TDR घ्यायला तयार आहेत. त्यांची फाईल पण तयार करायला सांगितलं सर. प्रकल्प पण कुठं पाहिजे फक्त थोडंसं तुमच्या देखत असतील साधताय बाकी लोकांना तयार करा. जे TDR घ्यायला तयार असतील त्यांना TDR देऊ, परंतु पुन्हा त्याचं टाइम टेबल ठरू. या असल्या कामामध्ये ज्याला वॉर फुटिंग होतो असं काहीतरी जबाबदारी घरी जाऊन त्यांचे डॉक्युमेंट कलेक्ट करण्याच्या सूचना पण केल्या सरकार प्रमाणात पण केलेल्या. तसं करू, पण त्यात बदल करू नका. आमची पूर्ण वार्जातली सगळं एकत्र, सगळे जे बाधित लोक आहेत सगळे एकत्र आहेत. सगळ्यांना त्याची तयारी आहे, फक्त थोडंसं शाश्वत मिळावा एवढंच फक्त विषय होता आणि कॅशमध्ये मिळावा होता. तुम्ही त्यामध्ये आम्ही विनंती करतो, आता तुम्ही ताणू नका. आता तिथे एकदा संपतात, आता पुढे जायचं काय झालं. आयलँड आणि हे जे डिवायडर आहे त्याच्यामध्ये जागा भरपूर आहे. लोकांना चालायला जागा भरपूर ठेवली गेली, पण वाहन चालकांना जागाच नाही. अहो आता आपण DP जो आहे तिचा किती हा 12 मीटरचा, तो 12च्या 12 ठेवून जर बाकीची जागा राहिली तर ती चालायला किंवा ह्याला ठेवू ना. ऍक्युरेट 12 मीटर रस्ता करू, बरोबर ना. हो सर. त्याच्यात त्या 12 मीटर मध्ये पार्किंग आहे. मी काय करतो काही काही ठिकाणी तेवढा 12च्या 12 मीटर लोकांना जायला यायला वाहनांना ठेवायचा आणि जे आपल्याकडे बाकीची जागा राहते त्याच्यामध्ये सुशोभीकरणामध्ये पार्किंग, हे कुठं 2 व्हीलर कुठं 4 व्हीलर, लोकांना पण थोडंसं बसायला चालायला तिथं काही अशा पद्धतीनं. परवा एक दिल्लीची हे होती लँडस्केपिंग वाले, फार सुंदर प्लॅन करून दिला. 3 मीटरपेक्षा जास्त तुमच्या डिवायडर मध्ये त्याच्यानंतर फुटपाथ गेलं. ऍक्च्युली लोकांना वापरायला करू तर पहिल्यांदा 12 मीटर हे करू आणि त्याच्यात डिवायडर 3 मीटरच्या ऐवजी लहान करावं लागलं तर लहान करू. 1 मीटरचा पण डिवायडर चालतो बरं का. 3 मीटरचा काही डिवायडर करायची गरज नाही. 1 मीटरचा डिवायडर करू. 1 मीटर मध्ये चांगल्या पद्धतीनं झाडं सुशोभीकरण करता येईल. 2 मीटर ऍडिशनलचे आपल्याला मिळतील. जरा तिथलं हे करताना मला दाखवा आपण डिझाईन आपण म्हणजे त्याच्यामध्ये ह्यांनाही विचारा. आपले देसाई ना, देसाईचं का नाही, आपले संजय कदम यांनीच आपण स्मार्ट सिटीच्या संदर्भात कामामध्ये काही पिंपरी चिंचवड मध्ये केलेले देसाई तर त्यांना विचारू. आम्ही ते करू. जे आता जे ती तुमची सूचना उपयुक्त आहे, आम्ही तुमच्या सूचनेचं स्वागत आणि ते करू. चालायचं सर्व्हिस 12 मीटर आहेच ना. त्यांचे सर्व्हिस रोड 60 असतो मेन हायवे. 7.5 त्यातलं आपण 10.5 करतो इथं ट्रॅफिक जॅम. नाही मग तुमचं आता 10.5 7 मीटर आहे तो 10.5 आणि शिवायचं वेगळं 12 लोकल ट्रॅफिकला म्हणजे ब्रिजच्या अलीकडं. जसं आता आपण मग तुम्ही तेवढं केलं तर 3 वाहनं जातील, बरोबर आहे. आणि क्षणचं 12 मीटर म्हणल्यानंतर 330 जवळपास 40 4 वाहनं जातील. मग 3-4 म्हणजे लेनचा विचार केला तर भरपूर झालं. 7 लेन. आता तुमच्या इथं अतिक्रमण आहे का? नाही. मग लवकर आता टेंडर काढून काम चालू केलं कॉन्ट्रॅक्टर सांगितलं
असू दे, नवीन औषध जुना चांगला असावा, क्वालिटीचं काम करावं, परत लोकांच्या तक्रारी होऊ नये किंवा पुढच्या पावसाळ्याच्या आत हे सगळं जर झालं तर वाहतुकीची खूप बरं. हे झाल्यानंतर ब्रिज जो आहे त्या ब्रिजच्या तिथं काय नदीच्या इथं काय केलं नदीला ब्रिजचं काम चालू ते किती 12 मीटर आहे, दोन्ही बाजूला 12 मीटर आहे, 2 बरं. आणि मधला आपला कितीचा आहे? मधला आपला एक जुना ब्रिज पूल आहे ना, नवी एक 3 लेन म्हणजे 5 लेन. तर हे पण 5 लेन यायला आणि 5 लेन जायला यायला 2 लेन आहेत, जायला 3 लेन आहे. त्याच्या बाजूला 3 लेन यायला, 3 लेन जायला. मग त्याच्या बाजूला 1 लेन 4 का नाही केली, म्हणजे 4 आणि 2 6 लेन. आपलं विड्थ 12 मीटर आहे, पुढे ह्यांचं आहे ना, त्या 12 मीटर ह्यांचा ब्रिज त्याला बरोबर येणार आहे नदीलाच. नदीला ह्यांचा होतो. हे म्हणतात 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 11 लेन झाले बरोबर. आणि तुमच्या लेन किती? नदीला आपल्या हायवेला पॅरल स्मशानभूमीला ते आपण तिथं थांबणार नाही सर, त्याच्यात 12 मीटर आहे, पण ह्यांनी कॉर्पोरेशनने ते अजून काम केलेलं नाही. पूलचं ना ब्रिजचं नाही. कदमांचं म्हणणं की ते जुना नवा मिळून त्यांचं 11 लेनचं काम चाललेलं, 5 लेन आता चालू आहे, 6 लेनचं काम चाललेलं आहे. म्हणजे तिथं 11 लेन होती, पण तिथंच आता 12 मीटरचा जो सर्व्हिस रोड आहे तो पुढे जाणार ना. काय डिस्कंटिन्यू होते पूल करायला लागेल. कॉर्पोरेशनच्या वतीने पूल करावं लागेल. नदीच्या अलीकडे 12 मीटर स्टॉप जर झाला तर मग पलीकडे कसा जाईल? पलीकडून पण सर्व्हिस अरे बाबा, पलीकडनं यायला 12 करायचं आहे. ते सांगा. काय साधारण ब्रिजची कॉस्ट पडते 3 लेनचं ब्रिज 12 कोटी एका साईडला 12 कोटी म्हणजे 6 कोटी. पण त्याचं पण जर असेल तर ताबडतोब टेंडर काढा ना, म्हणजे पावसाळा आता नाहीये, त्याचं पायलिंग तिथं आता होऊन त्याचे कॉलम ते तर लवकर होऊन जाते. आणि काम करताना असा कॉन्ट्रॅक्टर काढू किंवा त्याच्यामध्ये नॉर्म्स पण टाकू की जो फास्ट काम करेल. त्यांनाही विचारू किंवा कुठले कॉन्ट्रॅक्टर त्या ताकदीचे, आणि कुणाला तरी लो काम करण्याला पैसेच द्यायचे. मुंबईचा विषय आहे, ब्रिज ऑलरेडी काम चालू आहे. आमची मीटिंग झाली, तोडावं लागणार त्या ब्रिजला. त्या बाजूला आहे ती सोडून आले मी. चौधरींची जागा आणि ती सर्व्हिस रोडची लेन आहे, ते जागा करण्याचा विषय आहे. आपलं पण महापालिकेची पण एक इमारत आहे, ते पण कंपाऊंड. माझी आता विनंती आहे, आपण सगळे इतक्या सकाळी आलोय, एवढी चर्चा झाली. आमचे नॅशनल हायवेचे कदम पण आहे, ते त्यांचं काम करताय. आता मोहिते तुमच्यामध्ये आता चर्चा झालेली, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. आपल्याला जर मोजणीच्या करता सुहास दिवसेंची पण मदत घेऊ. त्यांना सांगू किंवा ही आम्हाला अर्जन्सी आहे. आता ते म्हणतात की वरची भिंत खाली सरकती आली ती मग आमची वर सरकली पाहिजे. ते काय असेल ते, सरकारची जागा कुणालाच बाळकावता येणार नाही. सरकारची जागा कुठल्याही डिपार्टमेंटची असेल तर ती सरकारला राहील. आणि वर्षांचं पलीकडं ते काही खाली आले तर काय ते बघू, नाहीतर ते तिथं काहीच करू शकत नाही. तिथं 4% BDP त्याच्यावर तो प्रश्न नाही. आता दोन्ही ब्रिज पण यांनी सांगितले इकडून 12 मीटर जाणार, तिकडून 12 मीटर येणार. आपले रोड तिथं पोहोचले तर त्यावेळेस साधारण अशा प्रकारच्या ब्रिजला 12 कॉन्ट्रॅक्टर असेल तर किती काळ लागतो काम करायला? 1 वर्ष. स्पीडने करता येत दूरपर्यंत करता येईल. त्याला आपण सिंगल स्क्रीन दिलं, चांदणी चौकात केलं, UHPची गठोडी कॉस्ट वाढेल. 2च क्लिअर करायचे, 60-60 मिनिट डायरेक्ट लॉन्चिंग करायचं. 6 महिन्यात केलं. हा गडकरी साहेब सांगत होते आता 1 कॉलम ते कमी करतात आणि
पूर्वीच्या 3 कॉलम मध्ये 2च कॉलम ठेवून स्पॅन याच रोडला मला आता आठवले म्हणून सांगतो, काल येताना आपलं आंबेगाव आहे ना, तिथून तो कात्रजला जातो तो रस्ता, त्याची पण रुंदी म्हणजे जायला आपण फार कमी, हे कसं रुंदच्या रुंद आहे तसं अंडरपास फार कमी झाला. ते म्हणतात मंजूर आहे 10 का 12 काही कोटी रुपये. कात्रज मॅडम नवले ब्रिज टू कात्रज दुसरे एक भूमकर आणि पुढचा इकडच्या रोडचा आपण धनकवडीकडनं येतो नवले ब्रिज टू कात्रज आणि याच्यात आतमध्ये शिरतो. तिथं खूप गर्दी होते, खूप म्हणजे सकाळ संध्याकाळ. हा, शिवसृष्टी आणि कात्रज आपलं घाट आहे, त्याच्या थोडस शिवसृष्टीच्या पुढे जायचं. आणि आता एक आहे छोटा आहे तो लहान आहे, म्हणजे त्याच्यात हा राईट बेलदरीच्या शंकर बेलदरीच्या दत्तनगर. ते काल मला कोणतरी म्हणत होतं आता राणे आलेत का, हे राणेला बोलवलं का त्यांच्याकडे नाही मॅडमला बोलवलं. PWD म्हणताय तुम्ही, बोलवले त्यांना तिथं बोलते ते लिहून घ्या. ते आल्यानंतर त्यांना जे आहे ना तिथं आता तिथे एक्स्ट्रा आपण अंडरपास मला आता आठवलं, भूमकर चौकामध्ये एक स्मशान, इकडं नदी आहे आणि इकडं यांचे मला वाटतं आंबेगाव कोणाची तरी हत्या आहे, परंतु नरेश स्मशानभूमी आंबेगावच्या हद्दीत आहे वर्षानुवर्ष आहे. आणि ते आता याही बाजूने रस्ता गेला, या बाजूने रस्ता गेला, मध्ये आली आठवड जागेत स्मशानभूमी भरपूर मिटिंग केली, ते लोक पाडू देत नाही. साहेब पण आले होते, मग आम्ही त्याच्या बाजूला आता सर्व्हिसचं काम चालू आहे. एक काम करा ना, त्यांची अतिशय चांगली स्मशानभूमी पलीकडच्या बाजूला, आता दरे पण प्रचंड मोठं वाढतंय, तर चांगली स्मशानभूमी आपण करू. ती चांगली स्मशानभूमी केल्यानंतर मग त्यांची बऱ्याही व्यवस्था सगळ्या अतिशय व्यवस्थित करू. मग ह्याचं काय करायचं ते करू, कारण हे रस्त्याच्या मध्ये चालू काम चालू केले बाजूला आपण चालू केलं, एक ब्रिज पण बांधलाय आहे ना. स्मशानभूमीची पण पलीकडे जागा आहे वाटतं, मध्ये आहे. नाही जाऊ द्या, तिथं डिस्टर्ब करायचंच नाही. पलीकडं पोलीस बंदोबस्त घेऊन चांगल्या प्रकारची स्मशानभूमी करायची. सगळ्यात सोयीयुक्त स्मशानभूमी केल्यावर काय होतं, आपण पहिलं काढून टाकतो नंतर दुसरी करतो, तसं नाही करायचं. नवीन इतकी चांगली करायची. तुमच्या कोर्टात मॅटर केली तर कोर्टाला दाखवायचं काही इथं हे रस्ता असा येतं, तिकडून असा येतं आणि इकडून वॉटर नाही झालं. कारण हा सर्व्हिस रोड आणि इकडं आमचा नॅशनल हायवे, त्याच्यामध्ये स्मशानभूमी, त्याच्याला जर लोकांना क्रॉस करायचं म्हणलं तरी पंचायत, यायला जायला पंचायत.